कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्राम उभारणीसाठी तपोवनातील वृक्षतोड करावी लागणार आहे। ही मनपा प्रशासनाची भूमिका ठाम आहे, मात्र पर्यावरण प्रेमींचा या भूमिकेला विरोध आहे। तपोवनातील एकही झाड तोडू देणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे। या पार्श्वभूमीवर पर्यावरण प्रेमी आणि पालिका प्रशासन यांच्यात झालेली बैठकही निष्फळ ठरली आहे। याबाबतच्या आपल्या तीव्र भावना सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीताई ताठे यांनी टॉप न्यूजशी बोलताना दिल्या। नाशिकची ओळख ही झाडांमुळेच आहे। आपण बघितलं तर नाशिकमध्ये निसर्गप्रेमी येत असतात। या नाशिकमध्ये आज आपल्याला ऑक्सिजन हे तपोवनात असलेल्या झाडांमुळे मिळतं आणि आपण आज या झाडांच्याच वरती कुरण घालतोय। म्हणजे आज आपण या झाडांमधला आत्मा नाशिकचा काढून घेतोय। अशा स्वरूपात आपण बोललं तर वावगं ठरणार नाही, कारण साधू संत नाशिकला येतात। साधू संत इथे नाशिक येथे दिवाळी दसरा आपण म्हणतो, पण साधू संत यावं ही आमची पण इच्छा आहे नाशिकमध्ये आणि त्यांचं तर स्वागतच आहे नाशिकमध्ये साधू संतांचं। पण नाशिकमध्ये झाडं कापण्याची वेळ का आली? कारण तपोवन हे श्रीरामचंद्र प्रभू यांनी या तपोवनामध्ये वनवास भोगलेला आहे आणि झाडांवरती जर आता आपण बघितलं तर पशु पक्षी यांचे घरटे आहेत छोटे छोटे, आणि आपण या झाडांवरती कुऱ्हाड घालून याच्यातलं काय निष्पन्न करणार आहोत? पण आपण या झाडं कत्तल करून आज नाशिककरांना काय दाखवणार आहे? कुंभमेळा का? झाडं कापल्यानंतर कुंभमेळा होणार आहे का? तर नाही, कुंभमेळ्यासाठी पर्यायी जागा आहे। आपण जर बघितलं कुंभमेळा जिथे होतो या तपोवनात त्याच्या शेजारी अनेकशे असे हे आहेत मंगल कार्यालय। मग तुम्ही ते मंगल कार्यालय आहेत का नाही करत? आणि ते मंगल कार्यालय जर तुम्ही ताब्यात घेऊन त्यांचं आकारणी केली भाडे तत्वावर तर तिथं पण कुंभमेळा होऊ शकतो, तिथे साधू संत राहू शकतात। आज आपण बघितलं इथं डेपो केलेला आहे, त्यावेळेस पण तुम्ही अनेकशे झाडं कापले आणि तो डेपो केला, तर आपण ह्या तपोवनाच्या इथे तो डेपो कुठेतरी हलवू शकतो आणि तिथे पण साधू संतांसाठी स्टॅन्ड मारू शकतो आपण त्याच्यामध्ये। तर साधू संतांना जर इथे तुम्हाला म्हणजे इथे बिल्डिंग बांधायच्या आहेत किंवा तुम्हाला बिल्डरांच्या घशात घालायच्या आहेत का? साधू संतांना बिल्डिंग नको आहेत, त्यांना झाडं आणि निसर्ग, या निसर्गाखालीच खरं तर अस्तित्व असतं साधू संतांचं आणि साधू संत हे झाडांखालीच राहतात। त्याच्यामुळे आपण हे झाडं कुठेही कापता कामा नाही। जर असं झालं तर आम्ही नाशिककर याच्यामध्ये मोठं आंदोलन छेडू आणि या झाडांवरती जर कोणी कुऱ्हाड घालत असेल तर सर्वात पहिले या नाशिककरांच्या मानेवरती तुम्ही कुऱ्हाड घाला आणि त्याच्यानंतर हे झाडं कापा। पहिले माणसांची कत्तल करा आणि त्याच्यानंतर तुम्ही झाडं कापू शकता। अशा म्हणजे तीव्र शब्दामध्ये मी या शासनाचा निषेध करते। ही मुळात आम्ही सर्वजण या तपोवनाच्या वृक्ष कत्तलीच्या विरोधामध्ये आहोत। साधी गोष्ट आहे, आजचं जे तपोवन आहे हे रोज 16 टन कार्बन ॲब्सॉर्ब करतं, रोज 16 टन। उद्या तुम्ही हे तपोवन काढून टाकल्यानंतर हा 16 टन कार्बन आम्हाला श्वासात घ्यावा लागणार। त्याचा परिणाम थेट आमच्या आयुष्यावरती होणार आहे, आमच्या मुलाबाळांच्या आयुष्यावर होणार आहे आणि हे होऊ नये। नाशिक मी कधीही 30 डिग्री सेल्सिअसच्या पलीकडे गेलेलं पाहिलं नव्हतं माझ्या लहानपणी, आता ते 44ला जातं। हे वृक्ष कटाई जर इथली झाली तर 50 डिग्री सेल्सिअस 6 डिग्रीनी कमीत कमी टेम्परेचर वाढेल असं सगळे पर्यावरण तज्ज्ञ सांगतात। 50 डिग्री सेल्सिअस म्हणजे नाशिकमध्ये लोक उष्माघाताने मरायला लागतील। नाशिकचं राजस्थान करायचं आहे का नाशिकचं जळगाव करायचं आहे गिरीश महाजनला? आणि नाशिककरांना खोटं बोलून वेड्यात काढायचा प्रयत्न करतो। तिथं 15,000 खड्डे खणले म्हणून सांगितले, ते 2-2 फुटावर खड्डे खणलेले आहेत। गिरीश महाजन त्याची केळाची बाग 2 फुटावर लावतो का? तिथेही 5 फुटाची गॅप सोडायला लागते ना। मग आम्हाला नाशिककरांना फसवण्यासाठी हा प्रकार करता तुम्ही, हे आम्ही होऊ देणार नाही। कुठल्याही परिस्थितीत नाशिकच्या पर्यावरणाची हानी होऊ देणार नाही आणि कोणीही कुंभमेळ्याच्या विरोधात नाही आहे। कुंभमेळ्याच्या नावाखाली जी झाडांची कत्तल करायची, बिल्डरच्या घशात जमीन घालायची आहे, त्याच्या विरोधामध्ये आम्ही आहोत। ग्लोबल वॉर्मिंग हा एक जागतिक विषय आहे। झाडं नाशिकमध्ये जरी कापली गेली तरी त्याचा पर्यावरणाचा परिणाम हा फक्त नाशिकवरती होईल असं जर समजा लोकांचा समज असेल तर तो चुकीचा आहे। एकूणच ग्रेटा थनबर्ग नावाची जी पर्यावरणवादी आहे, एक लहान मुलगी 7-8 वर्षाची, ती जागतिक ग्लोबल वॉर्मिंगच्या विरोधात संपूर्ण जगभर आंदोलन करते आहे आणि जिथे ज्या देशामध्ये वृक्षवल्ली
सगळे सोयरे अशा प्रकारचं म्हटलं जातं, अशा प्रकारचं वर्णन केलं जातं. जिथे नदीला आणि वृक्षांना देव मानलं जातं तिथे त्या देवांचीच कत्तल करण्याचं काम जर होत असेल तर त्याला शिवसेना कुठल्याही पद्धतीने समर्थन करणार नाही. आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे की तपोवनामधील एकही झाड कापलं जाणार नाही. त्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था सरकार करणार आहेत आणि त्या पर्यायी व्यवस्थेसाठी पर्यायी तोडगा काढावा. पण दुर्दैव असं आहे की काही लोक नगर विकासाच्या विषयाला ओव्हरटेक करून स्वतःच मंत्री समजून वेगळ्या प्रकारचे निर्णय घेऊन इथे वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं जात आहे. या संदर्भातली दखल आम्ही घेतलेली आहे. शिवसेनेने इथे कालही आंदोलन केलं. मी आज खास मुंबईवरनं या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आले आहे. माझ्यासोबत आमचे स्थानिक कार्यकर्ते लक्ष्मीताई ताटे आहेत, इतर कार्यकर्ते आहेत, इतर महिला कार्यकर्ते इथे आले आहेत. माझ्यासोबत मुंबईवरनं अनेक पर्यावरणवादी ग्रुप्स आलेले आहेत आणि ते याच्या विरोधामध्ये आवाज उठवत आहेत. आम्ही पर्यावरणवादी आहोत. आम्ही ठाण्यामध्ये सुद्धा नदीच्यासाठी स्वच्छतेसाठी जी काही साधारणतः 150 कोटीचा प्रकल्प माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी घेतला त्याच पद्धतीने आम्ही शिवसेनेच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत. सचिन गायकवाड, टॉप न्यूज, नाशिक.